आज गडचिरोली पोलीस मुख्यालयामध्ये एक महत्त्वपूर्ण घडामोड घडणारे माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर त्याबरोबरच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याचा तब्बल 60 सहकार्यांसह आज औपचारिकरित्या पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार आहे। या आत्मसमर्पण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित राहणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून सोनू उर्फ भूपती हा वेगवेगळ्या पत्रकाच्या माध्यमामधून सशस्त्र माओवाद्याचा मार्ग सोडला पाहिजे आणि सरकारसोबत शांतता वार्ता करून मुख्य प्रवाहामध्ये माओवाद्यांनी आलं पाहिजे अशी भूमिका मांडत होता आणि अखेर दक्षिण गडचिरोलीच्या घनदाट जंगलात सोनू उर्फ भूपतीसह 10 डीव्हीसीएम आणि मोठ्या प्रमाणावरती माओवादी कमांडरनं आपले शस्त्र हे खाली ठेवले आणि गडचिरोली पोलिसांना शरण आले। या सामूहिक शरणागतीचा मोठा परिणाम हा महाराष्ट्रातील सशस्त्र माओवादावरच होणार असून लवकरच महाराष्ट्रामधून सशस्त्र माओवाद हा पूर्णपणे हद्दपार झाला आहे असं म्हणण्याची वेळ येणार आहे।